गळ्यात मडकं, पाठीला झाडू बांधून युवक का फिरतोय? आटपाडीतील घटना. कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत बहुजन समाज पार्टीचे संतोष हेगडे यांनी सोमवारी गळ्यामध्ये मडकं, पाठीला झाडू व हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन आटपाडी तहसील कार्यालय येथे प्रशासनाचा निषेध केला आहे. काल नगरपंचायतच्या बांधकामासंदर्भात जी सुशोभीकरण चाललेलं आहे चौकात, त्या कामाच्या संदर्भात मी गेल्या 15 दिवसापूर्वी फक्त माहिती विचारली होती, हे काम कशाचं आहे. तर ते कामाची माहिती का विचारली म्हणून शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते दत्तापंच पाटील यांनी मला काल साईराज हॉटेल समोर गाठून जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. या गोष्टीचा तीव्रपणे मी निषेध करतो आणि अशा पद्धतीने हे पोलीस प्रशासन बांगड्या घालून गपचूप बसलेलं आहे का, असा या ठिकाणी मी सवाल उपलब्ध करत आहे. संविधानाने सर्वांना समतेचा अधिकार दिला आहे, परंतु हा अधिकार फक्त कागदावरच आहे का, असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. तहसील कार्यालयाच्या समोर मला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याबद्दल तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. या देशामध्ये संविधान, लोकशाही जिवंत आहे का, असा मला प्रश्न निर्माण झालेला आहे. हे जे संविधान आहे, हे संविधान फक्त कागदावरतीच आहेत का, याची प्रत्यक्ष अंमलबजावणी का होत नाही. दिवसाढवळ्या जर लोक एकमेकाला जीव मारण्याची धमकी देत असतील, दमदाटी करत असतील, तर मग हे पोलीस प्रशासन आणि हे तहसील प्रशासन नेमकं काय करते. सत्ताधारी गटाचे कार्यकर्ते बेलगाम होऊन कसेही वागतात, यांच्यावरती कारवाई होत नसल्याची खंत संतोष हेगडे यांनी व्यक्त केली आहे. असा या ठिकाणी मी सवाल उपलब्ध करत आहे. जर तुमची इच्छाच असेल की आम्ही मागासवर्गीयांनी अशाच पद्धतीने गळ्यात मडकं घालून कमरेला झाडू बांधून आम्ही जगायचं का, ही लोकशाही आम्हाला आहे का नाही, संविधान आमच्यासाठी आहे का नाही, या प्रश्नाचं उत्तर कोण देणार. त्यामुळे या सर्व प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. सुहास बाबर असतील, तानाजीराव पाटील असतील, दत्तापंच असतील, या सर्व टग्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो.